पाकिस्तानची अवस्था खराब होती आपल्याला माहितीच आहे, पण आता पाकिस्तानची अवस्था आणखीन जास्त खराब झालेली आहे आणि हे पाकिस्तानमधले नेते स्वतःच मान्य करतायत। पाकिस्तानमध्ये एकीकडे पीओके मध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाबद्दल आपल्याला माहिती आहे। आज इथं तिसऱ्या फेज मधलं मतदान होणार होतं, पण प्रत्यक्षात ते मतदान पुढे ढकलायची वेळ पाकिस्तान सरकारवर आलेली आहे। आणखी एक गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे मोहसिन नकवीच्या संदर्भातली। आता मोहसिन नकवी तुम्हाला आठवत नसेल तर तोच ज्यानं एशिया कपची ट्रॉफी चोरून नेली तोच मोहसिन नकवी। आता या मोहसिन नकवीला पाकिस्तानमध्ये इंटेरियर मिनिस्ट्री सारखं महत्त्वाचं मंत्रालय आहे, पण या मोहसिन नकवीनं काही दिवसापूर्वी एक भाषण केलं। त्या भाषणात त्यानं सांगितलं की पाकिस्तानमधली शासन यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे। आता तुम्ही म्हणाल की त्यात काय एवढं, पाकिस्तानची शासन यंत्रणा खरोखरच गेलेली आहे, पण मोहसिन नकवी जे म्हणतो ते जास्त महत्त्वाचं आहे। ते का जास्त महत्त्वाचं आहे? आणि मोहसिन नकवी पाकिस्तानमधल्या पंतप्रधानाला देखील घालवून त्याच्या जागी बसू शकतो, इतकी त्याची ताकद आहे। आपल्याला ऍक्च्युली तो फक्त पीसीबीचा चेअरमन वाटतो, पण तेवढा नाही आहे। त्याची ताकद नेमकी काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो। पण मुद्दा असा आहे की या गोष्टी एका बाजूला चाललेल्या असताना पाकिस्तानमध्ये कराचीमध्ये आंदोलन चालू आहे, ते इम्रान खानसाठी चालू आहे। हे सगळ्या गोष्टी बघितल्या तर पाकिस्तानची अवस्था जेवढी वाईट होती त्याच्यापेक्षा जास्त होत चाललेली आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट मोहसिन नकवीच्या स्टेटमेंटमुळे बाहेर आलेली आहे ती म्हणजे पाकिस्तानचं सरकार उलथवून लावून त्या ठिकाणी आसिम मुनीर हे पाकिस्तानचे पुढचे प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती होऊ शकतात। कशा पद्धतीने सत्ता हस्तगत करतील काय करतील माहिती नाही, कारण सध्या तरी शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर दोघंच सगळीकडे फिरत असतात। त्यामुळे काय काय चाललंय हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। पाकिस्तानमध्ये एक वर्षभरामध्ये इतक्या गोष्टी बदलल्या। जेव्हापासून पाकिस्ताननं आसिम मुनीरला फील्ड मार्शल केले तेव्हापासून आसिम मुनीरला कोणीही बांध घालू शकत नाही। आसिम मुनीर हा पूर्णपणे हुकुमशाही वृत्तीनं पाकिस्तानमध्ये वागतोय आणि पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टरचा कॉन्फिडन्स आणि आसिम मुनीरचा कॉन्फिडन्स जर बघितला जेव्हा ते कुणालाही भेटायला जातात त्यावेळेला सरळ दिसतंय की प्राईम मिनिस्टर इज कम्प्लिटली अंडर आसिम मुनीर। आणि अनेक वेळा जर आपण बघितलं तर सहसा पंतप्रधान हे कुठल्याही देशाच्या दौऱ्यावर जातात, पण पाकिस्तानमध्ये मात्र शहबाज शरीफ प्रत्येक वेळेला जाताना आसिम मुनीरला घेऊन जातो। अमेरिकेला गेले, व्हाईट हाऊसमध्ये देखील दोघे एकत्र गेले, प्रत्येक वेळेला दोघे एकत्र जातात। ज्या वेळेला प्राईम मिनिस्टरला बोलेलं नसतं तिथं देखील आसिम मुनीर जात असतो। परवा जे मक्कामध्ये जो डील झाली आहे तुर्की, सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये, या डीलला देखील दोघे जण गेलेले होते। त्यामुळे पाकिस्तानमध्ये असं आहे की जिथं जायचं तिथं आसिम मुनीरला न्यावंच लागते, कारण आसिम मुनीर हाच खरा पाकिस्तानचा सध्याचा डील मेकर आहे किंवा आपण म्हणूया की सर्वेसर्वा आहे। आता आसिम मुनीरच्या मुद्द्यावरती आपण थोडंसं पुढे येऊया। आता आजची एक महत्त्वाची पाकिस्तानमधली अपडेट अशी आहे की आज 10 तारखेला तिसऱ्या फेज मधलं मतदान होणार होतं पीओके मध्ये। पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये 3 फेजेसमध्ये जे मतदान होणार होतं, एकूण 45 जागांसाठी उरलेल्या काही जागा तिथं राखीव असतात, 8 जागा। तर या 45 जागांच्या पैकी आज 11 जागांवर मतदान होणार होतं। यातल्या 7 जागांवरती मतदान पाकिस्तान सरकार घेऊ शकलं नाही। त्यामध्ये रावलकोट येतं जिथे हे सगळे आंदोलनकर्ते बसलेले आहेत ते सुद्धा आले आणि तिथलं मतदान पाकिस्तान कंप्लीट करू शकला नाही। इतकी भयानक परिस्थिती पाकिस्तानमध्ये बिघडलेली आहे। पाकिस्तानच्या इलेक्शन कमिशननंच सांगितलंय की सध्याच्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीमध्ये अशा की आम्ही तिथं इलेक्शन कंप्लीट करू शकत नाही। त्यामुळे ते इलेक्शन कदाचित 20 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे। आता सध्या आणखी एक गोष्ट इथं झालेली आहे ती म्हणजे काही दिवसापूर्वी पाकिस्तान सरकार तिथल्या सगळ्या पीओकेच्या जे आंदोलनकर्ते होते त्यांना दहशतवादी म्हणत होतं, त्यांना इंडियाचे एजंट म्हणत होतं। पण आता पाकिस्तानमधल्या सरकारचे सूर बदललेत, कारण त्यांनाही माहिती आहे की नेमकं खालनं काय काय चाललंय। कारण नकवी जे बोललाय त्यानंतर शहबाज शरीफचे धाबे आणलेत, कारण शहबाज शरीफ आणि त्यांचं सरकार, त्यांच्या सनाउल्ला नावाचे एक मंत्री आहेत, त्यांनी असं म्हटलंय की जे प्रोटेस्टर आहेत पीओके मधले ते खरं तर आमचे भाऊ आहेत, आमचे देशभक्त आहेत आणि त्यांना आम्ही कधीही आमच्यापासून लांब सारणार नाही असं म्हटलंय। तर कारण त्याचं एक आहे की तिथं सरकार आता PML या पक्षाचं येणार आहे, म्हणजे पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाचं सरकार येण्याचा रस्ता मोकळा झालाय। जवळजवळ आणखी काही सीटचं मतदान बाकी आहे, तिथं त्यांची सत्ता येऊ शकते। त्यामुळं तिथं जर सत्ता आली तर आम्ही जॉईंट अवामी ऍक्शन कमिटी बरोबर चर्चा करू असं त्यांचं म्हणणं आहे। बलुचिस्तानची अवस्था अशीच आहे, KPKची अवस्था अशीच आहे, कराचीची अवस्था अशीच आहे, कारण तिथं देखील आंदोलन चाललंय। कारण इम्रान खानला जेलमध्ये गेलेला आता 3 वर्ष कंप्लीट झाली। इम्रान खानला फक्त जेलमध्ये ठेवलेलं नाही, तो जेलमध्ये मरेल अशी व्यवस्था केलेली आहे, पण तरी देखील तो मरत नाहीये, तो चिकाटीनं तिथं जिवंत राहिला आणि ही सध्याची आसिम मुनीरची सर्वात मोठी डोकेदुखी आहे। त्यामुळे आसिम मुनीरला असं वाटतं की हे सरकार हे बिनकामाचं सरकार राहिलंय आणि ते सरकार उद्ध्वस्त व्हायला पाहिजे, पण आसिम मुनीर हे डायरेक्ट म्हणू शकत नाही। त्यामुळे आसिम मुनीरला जे वाटतंय ते म्हणणारा पाकिस्तानमध्ये एक माणूस आहे, तो म्हणजे मोहसिन नकवी।
मोहसिन नकवीला आपण फक्त PCBचा चेअरमन म्हणून ओळखतो किंवा एशियन क्रिकेट काउन्सिलचा चेअरमन म्हणून ओळखतो, पण प्रत्यक्षात मोहसिन नकवी हा पाकिस्तानमधला इंटेरियर मिनिस्टर आहे, म्हणजे जवळजवळ गृहमंत्री. कारण इंटेरियर मिनिस्टर आपल्याकडे नसतो, त्यामुळे एक्झॅक्टली गृहमंत्री नाही, पण गृहमंत्रालयासारखे अधिकार त्याच्याकडे आहेत. म्हणजे पाकिस्तानच्या सिस्टीम मधला तो 2 नंबरचा माणूस आहे. आता तुम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटेल की पाकिस्तानमध्ये सरकार 2 पक्षांचं आहे, पाकिस्तान मुस्लिम लीग आणि PPP या 2 पक्षांचं सरकार असलं तरी हा मोहसिन नकवी कुठल्या पक्षाचा असेल तर तो कुठल्याच पक्षाचा नाही, तो इंडिपेंडंट आहे, म्हणजे अपक्ष आहे. आणि अपक्ष असताना देखील त्याला गृहमंत्रीपद दिले, म्हणजे तो किती मोठा माणूस असेल. आता तो मोठा माणूस का आहे याचं एक कारण आहे, तो आहे आसिम मुनीरचा मेव्हणा. त्यामुळं आसिम मुनीरचा मेव्हणा असलेल्या या मोहसिन नकवीला आसिम मुनीरनं तो जे काही जर्नलिस्ट होता, पूर्वी पत्रकार होता, तिथनं उचललं, त्याला आणलं राजकारणात आणून त्याला पंजाबचा मुख्यमंत्री करून टाकलं. आता त्याला पाकिस्तानचा इंटेरियर मिनिस्टर करून टाकलं. त्यामुळं कदाचित आसिम मुनीरनं ठरवलं तर भविष्यात ते त्याला पंतप्रधान सुद्धा करू शकतो आणि त्यामध्ये शहबाज शरीफ आणि नवाज शरीफ काहीही करू शकणार नाहीत, अशी आताची परिस्थिती आहे. आता या मोहसिन नकवीनं काय महत्त्वाचं स्टेटमेंट दिलंय. काही दिवसापूर्वी पाकिस्तानमध्ये एक पाकिस्तान इकॉनॉमिक समिट म्हणजे एक शिखर परिषद झालेली होती. त्यावेळेला त्यानं सांगितलं की पाकिस्तानमधली सध्याची शासकीय व्यवस्था ही पूर्णपणे कोलमडून पडलेली आहे. आता ही संपूर्ण व्यवस्था मुळापासून बांधणं गरजेचं आहे. याच्याशिवाय तो पुढे म्हणाला की पाकिस्तानमध्ये जी सध्याची राज्य आहेत या सगळ्या राज्यांचे देखील तुकडे करायला पाहिजेत आणि ते तुकडे करून परत एकदा नवीन व्यवस्था उभा करायला पाहिजे. याचा थोडक्यात अर्थ असा आहे की पाकिस्तानमध्ये जे पंजाब आहे त्या पंजाबचे तुकडे व्हायला पाहिजेत, कारण पंजाबमध्ये नवाज शरीफ यांची जी फॅमिली आहे ती खूप पॉवरफुल आहे आणि त्याचे तुकडे झाल्याशिवाय ही पॉवर त्यांची जाणार नाही, हे तो इनडायरेक्टली म्हणून गेला. पण हे सगळं म्हणण्यामध्ये डायरेक्ट आसिम मुनीर हे सगळं म्हणू शकत नव्हता, म्हणून मोहसिन नकवी हे सगळं म्हणाला. आणि म्हणूनच अशी सध्या चर्चा होते की सरकारचा एक मंत्री जर सरकारच्या विरोधात बोलत असेल, सरकार उद्ध्वस्त झाले, कोलमडले असं सांगत असेल तर ही एक कबुली अख्ख्या सरकारसाठी धोक्याचा इशारा असू शकते, विशेषतः पाकिस्तानमध्ये असू शकते. कारण आसिम मुनीरला सध्या हे सरकार उद्ध्वस्त डायरेक्टली करता येत नसेल तर तो हे पहिल्यांदा एक नॅरेटिव्ह चालू करेल आणि या नॅरेटिव्हमधून नंतर पाकिस्तानचं सरकार उद्ध्वस्त होईल. पाकिस्तानचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत ख्वाजा आसिफ, ते तर म्हणतात की मोहसिन नकवी हा एक पॉवर हाऊस आहे, त्याला कुणालाही उत्तर द्यावं लागत नाही. पाकिस्तानच्या सरकारमध्ये मोहसिन नकवीचा कोणीही बॉस नाही आहे. त्यामुळे इतका पॉवरफुल असलेला मोहसिन नकवी सरळ सांगतोय की पाकिस्तानची शासन व्यवस्था कोलमडलेली आहे. याचा अर्थ पाकिस्तानमध्ये एक सत्तापालट होऊ शकतो. पाकिस्तानची आर्मी आता पाकिस्तानचं संपूर्ण सरकार आपल्या ताब्यात घेऊ शकते. कारण पाकिस्तानमध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की KPK, बलुचिस्तान आणि POK हे तिन्ही प्रांत फुटीच्या मार्गावर आहेत. कराचीमध्ये ऑलरेडी आंदोलन चालू आहे. त्यामुळं पाकिस्तानला जर आता ठिकाण्यावर आणायचं असेल तर पाकिस्तानमध्ये आर्मी गरजेची आहे, असं जनरली एक सेंटिमेंट तयार व्हायला चालू झाले आणि मोहसिन नकवीनं ते एक नॅरेटिव्ह ओढायला सुरुवात केलेली आहे. आता जर हे कंटिन्यू असंच पुढे गेलं तर कदाचित पुढच्या काही महिन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळेल की पाकिस्तानमधलं जे सिव्हिलियन गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो, तिथल्या लोकांनी निवडून दिलेलं सरकार ते धाब्यावर बसवलं जाईल आणि तिथं नवीन सरकार येईल जे आसिम मुनीरचं असेल, जे आर्मीचं असेल. कारण दुसऱ्या बाजूला बघितलं तर या PML सरकारला पाठिंबा कोणाचा आहे तर तो आहे PPPचा, म्हणजे पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टोचा. बिलावल भुट्टो म्हणतोय की या सरकारचे जो काउंटडाऊन आहे तो आता ऑलरेडी चालू झालाय, तसा त्याने एक व्हिडिओ पण केलाय. म्हणजे थोडक्यात हे सरकार पडून नवीन सरकार म्हणजे नवीन जी व्यवस्था आहे ती आर्मीच्या नेतृत्वाखाली असेल अशी व्यवस्था आता ऑलरेडी तयार झालेली आहे. आणि शहबाज शरीफनं आसिम मुनीरच्या तोंडाला सत्तेचं जे खून आहे तो लावलाय. आता ते रक्त लागलेला आसिम मुनीर पूर्ण सत्ता ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं अजून खूप जास्त वय नाही आहे. मला वाटतं त्याचं 58-57 वगैरे वय आहे. त्यामुळे आसिम मुनीर एवढ्या लवकर सत्ता सोडणार नाही आणि तो एकदा सत्तेत आला तर पुढे तो जवळजवळ 1 दशकभर सत्तेत राहू शकतो, अशी शक्यता सध्या वर्तवली जाते. या संपूर्ण प्रकरणाकडे जर नीट बघितलं तर भारताच्या दृष्टीने पाकिस्तानमध्ये सिव्हिलियन गव्हर्नमेंट म्हणजे निवडून आलेलं सरकार असणं गरजेचं असतं. जेव्हा जेव्हा पाकिस्तानमध्ये आर्मी पॉवरफुल होते तेव्हा तेव्हा भारतावरती जे दहशतवादी हल्ले आहेत ते वाढतात. या दृष्टीनं आपण याच्याकडे बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आता जरी सिव्हिलियन गव्हर्नमेंट तिथे असली तरी प्रत्यक्षात ताकद अजून सुद्धा आर्मीच्याच ताब्यात आहे, अजून सुद्धा आसिम मुनीरच्याच ताब्यात आहे. त्यामुळे ही अवस्था देखील चांगली नाही.
अवस्था ॲक्च्युली ती चांगली ज्या वेळेला जशी 2006 ते 8च्या काळात होती, की ॲक्च्युली पाकिस्तानची जी आर्मी होती ती वीक झालेली होती. तशी वीक आर्मी असलेला पाकिस्तान ही खरं तर भारताच्या दृष्टीनं चांगली गोष्ट असते, पण सध्या तरी ते होण्याच्या मार्गावर काही दिसत नाही आहे. त्यामुळं हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पाकिस्तानमधल्या या परिस्थितीबद्दल ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.